महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राप्रमाणे कोकणातही जागा लढणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या सर्वच जागांबाबत परवा नेत्यांनी राजगडवरती सर्वांची चाचपणी केलेली आहे। रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिन्ही जागेवरती उमेदवार लढवण्याची निश्चिती राजसाहेबांकडून किंवा उमेदवारांनी सहमती दर्शवलेली आहे। त्या तिन्ही जागेवरती मनसे ताकदीने लढतील आणि त्या ठिकाणी ज्या सरकारचं अपयश आणि या जिल्ह्यातल्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं अपयश जनतेसमोर मांडून जनतेला गेल्या 5 वर्षात ज्या ज्या गोष्टीची ज्या आमिष दाखवली आणि ज्या बाबीची नोकरी देण्याबाबत अन्य बाबतीत रुग्णालयाचा असून दे किंवा मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत एवढं राजकारण होऊ नये, आजही सध्या लोकांना धुळीतून जावं लागतं आहे। ह्या सर्व विषयाचा कोलकोल त्या निवडणूक काळात आम्ही सर्व ठिकाणी करणार आहोत आणि ही निवडणूक जनतेने मागील राष्ट्रवादी काँग्रेस आणि यावेळी शिवसेना बीजेपी या दोन्ही चारही लोकांची ज्या पक्षांची सरकारं बघितली, ह्या सरकारांमध्ये सर्व सरकारांनी जनतेला फसवलं आणि जनतेला आणि कोकणाला अविकसित ठेवलं आणि कोकणाच्या बाबतीत कोणतेही निर्णय झालेले नाहीत आणि निर्णयाच्या फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात जनतेला कोणत्या प्रकारचं दिलं नाही। जनतेला 370 किंवा जनतेला अन्य बाबीची गरज नाही, जनतेला वाढलेली महागाई आणि असलेल्या आपल्या गावातील आणि आपल्या भागातील विकास, पण आज हा विकासही करू शकले नाहीत। सर्वच ठिकाणी रस्ते खड्डेमय झालेले आहेत। त्यामुळे निधी हा एकतर लोकप्रतिनिधीच्या खिशात गेला किंवा कार्यकर्त्यांच्या खिशात गेला, पण जनता मात्र उपाशी राहिली आहे। त्यामुळे ह्यावेळी जनता ह्या सत्ताधाऱ्यांना आणि पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेला एकदा संधी देतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि जिल्ह्यातल्या जनतेने एकदा राज ठाकरेंचे आमदार विधानसभेत पाठवावेत। नक्कीच या जिल्ह्यातला विकास राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आणि राज ठाकरेंच्या नियोजन पद्धतीने या जिल्ह्याचा विकास करतील अशी मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आणि अशी तुम्हाला वचन देतो की या जिल्ह्याचा खरा कायापालट करण्याची गरज आहे। तो कायापालट करण्याचा कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या हातात ताकद राहिली नाही की हिंमत राहिलेली नाही। त्यामुळे मनसेच हा सर्व भागाचा विकास करेल ही खात्री आहे। दुपारी 3 वाजता वासुदेवानंद ट्रेड सेंटरच्या पहिल्या माळ्यावरती सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, शहर अध्यक्ष, महिला आघाडी, परिवहन आणि विद्यार्थी सेना या सर्व पदाधिकाऱ्यांची तसेच आजीबाजी पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक ह्या निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आणि निवडणूक पुढच्या बाबत कशा प्रकारचा निवडणुकीचा प्रचार करावा याबाबतची आज उद्या बैठक होणार आहे। या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित राहण्यासाठी मी ह्या माध्यमातून आवाहन करतो। महाराष्ट्रामध्ये आता सर्वच भागातल्या मुलाखती चालल्यात, काही नेते मंडळी त्या भागात गेलेले आहेत, काही विरोधी पक्षाचे पण लोक मनसेकडे येण्याच्या तयारीत आहेत, ज्या सत्ताधारी पक्षाचे लोक पण मनसेकडे येण्याच्या तयारीत आहेत। ह्या सर्वांचं एकत्रित करून आतापर्यंत जवळजवळ 123 पेक्षा अधिक उमेदवार ह्या ठिकाणी मनसेकडे आकर्षित झालेले आहेत आणि मनसेकडे राज ठाकरेंच्या माध्यमातून त्यांना ह्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे। कारण आता एकच नेता असा राहिला आहे की बाळासाहेबांनंतर त्यांच्या पावलावर पावलं टाकून जनतेला हवे असलेले प्रश्न आणि जनतेच्या मनातला असलेला नेता म्हणून आज राज ठाकरेंकडे बघतायत। सर्व ठिकाणी फिरल्यानंतर जनता सांगते की एकदा राज ठाकरेंकडे सरकार देऊन बघूया आणि काय विकास होतो ते एकदा खात्री करूया। इतकी वर्षे इतरांना दिलीत तर एकदा राज ठाकरेंना द्यावी अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळेच आज वेगवेगळ्या पक्षातले लोक मनसेकडून निवडणूक लढवण्यास तयार झालेले आहेत। आता 123 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार मनसेकडे निर्माण झालेले आहेत आणि काही अन्य पक्षातले लोक इथे येणार आहेत आणि या 123 जणांची सर्व माहिती नेते मंडळी राज ठाकरेंकडे देणार आहेत आणि मग राज ठाकरे साहेब ज्यावेळी या सर्व उमेदवारी यादीवरती हात फिरवतील आणि त्यानंतर त्या उमेदवारांची नावं जाहीर करतील किंवा
उमेदवार एक स्वतंत्र लढावं की काय अजून काय नवीन घडामोडी कराव्यात याबाबत सर्व राज ठाकरेंकडे निर्णय घेण्याचा सर्व नेते मंडळीने सर्व सरचिटणीसने अधिकार दिलेला आहे.